उठ उठ मम्मी, तुला हे सगळं करायची गरज नाहीये. ए ही का आली आहे इथे? तू इथे का आलीस? तू इथे काय करतेस? आणि हे सगळं तुला कसं समजलं? मी तुझं आणि बायचं बोलणं ऐकलं होतं. माझा मान राहावा म्हणून केवढा विचार करता ग तुम्ही. बायसाठी मी काहीच नाही करू शकले ना, म्हणून मी इथे माफी मागायला आले. यांच्या मुलाचं बायशी लग्न होणार आहे ना, तर माफी मागितलं तर सगळं नीट होईल. आणि माफी मागून कोणी लहान नाही होत. मम्मी मम्मी, तुझ्या मुली असेपर्यंत तुला कोणाही समोर झुकायची गरज नाहीये. बाप रे, झाला का फॅमिली ड्रामा संस्कार वर्ग सुरू? ए बाबा, तुम्ही काय नाही ते एकदा ठरवा. म्हणजे आमची लायकी काय, म्हणजे तुमच्या मनात येईल तेव्हा प्रमिलाताई तुम्ही येऊन माझा अपमान करता, तुमच्या मनात येईल तेव्हा येऊन पाया बिया पडायचं ऍक्टिंग करता. ठरवा ना नक्की काय करायचं आहे तुम्हाला. आणि ही तुमची मुलगी आहे ना, अत्यंत उद्धट आहे, आगाऊ आहे, खोटंही बोलली आहे. बोलली आहे की नाही? मग लग्नात जो काही तमाशा झाला तो हिच्यामुळे झाला. हा जो काही एवढा गोंधळ झाला तो फक्त हिच्यामुळे झाला. या सगळ्या मागचं मास्टरमाइंड ही आहे. आणि आता तरीही ही इथे येऊन सांगते की माझी माफी मागायची नाही. तर हे जे काही झालंय हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही, जे झालं ते चुकीचंच होतं. पण चूक माझी झाली ना, मग मला बोला. माझ्या मम्मीला तुम्ही पायावर डोकं ठेवायला लावताय. तिने काय केलंय? हवं तर तुम्हाला माझ्या कानाखाली मारायचे ना तर मारा, प्लीज. तुम्ही मारू शकता, पण माझ्या मम्मीची ह्यात काहीच चूक नाहीये. आम्ही स्वामी भक्त. आमचे मम्मी पप्पा ना आमच्यासाठी देवासारखे. प्लीज त्यांच्याशी असं नका वागू. काकी, हवं तर ना मी तुमच्या पाया पडते, नाक रगडते, पण प्लीज माझ्या ताईचं लग्न गौतम सोबत होऊ द्या. जरूर जरूर, ऐक ना. मी अगं चूक माझी झाली ना, मग माफी पण मीच मागेन, तू नाही. आम्ही दोन फॅमिलीला न सांगता हा प्लॅन केला होता. आणि मम्मी, तुझ्या पाया पडताना लाज नाही वाटत तर काकींच्या पाया पडायला काय हरकत आहे? तुझेच संस्कार आहेत ना मोठ्यांच्या पाया पडायचं. त्या पण मोठ्याच आहेत. चला, काय ते आटपा लवकर. बस काढून ठेव ग. उठ, प्लीज उठ. तुला हे सगळं करायची काही गरज नाहीये. मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटलंय. आम्ही हे सगळं तुझ्यापासून लपवलं. या कुटुंबासोबत दिवसेंदिवस वाद वाढले, गैरसमज निर्माण झाले. पण आता हे सगळं थांबायला हवं, कारण इथे प्रश्न गौतम आणि आसावरीच्या भविष्याचा आहे. आणि मी माफी मागितली ना तुझी, खरंच माझं चुकलं. पण जसं तुला वाईट वाटतंय ना, तसं यांनाही वाईट वाटलंय.
तिच्या वडिलांनाही वाईट वाटलं, पण त्यांनी नाही मला आणि गौतमला पायावर डोकं ठेवून माफी मागायचं सांगितलं. दोन घरातल्या एका मुलाला आणि मुलीला एकमेकांशी लग्न करायचंय आणि यात एक घर वरचढ आणि दुसरं कमी असं अजिबात नाहीये. आणि असं असताना यांनी तुझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची काही गरज नाहीये. कळत न कळत तुझा अपमान झालाय हे मी नाकारत नाही आहे, पण त्या त्यांचा अपमान विसरायला तयार आहेत ना. मग तू सुद्धा ऍटलिस्ट प्रयत्न करू शकतेस ना. त्या सुद्धा आई आहेत अगं, आणि त्यांनी तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागितल्यावर तू तुझा झालेला अपमान विसरणार आहेस का? मी मागतो तुझी माफी. माझं चुकलं, मला माफ. जय प्लीज. का? मी का नाही? मी तुझ्या आणि त्यांच्याही पाया पडायला तयार आहे. आईच्या पाया पडण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. मी सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागतो. माझं चुकलं. गौतम पुन्हा काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल या भीतीने त्याच्या सुखासाठी मी हे सगळं लपवलं. मी तुला विश्वासात घेतलं नाही, ही चूक झाली माझी. प्लीज मला माफ कर. जय प्लीज डोंट एम्बॅरस मी मोर. आणि काकू, या सगळ्यात तुमच्या नातेवाईकांसमोर भर लग्नात तुमचा अपमान झाला, तुमची बदनामी झाली, आणि मला मनापासून दुःख होतं या गोष्टीचं. ओ नाही नाही, उठा उठा. नाही नाही, उठा उठा. गौतमचं सुख आसावरी बरोबरच आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचंय आई. गौतमसाठी आसावरीला या घरची सून म्हणून ऍक्सेप्ट कर.